श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. यावर्षी 3 मार्च रोजी हुताष्मी पौर्णिमेला पहिलं चंद्रग्रहण येत आहे. तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार का? ग्रहण स्पर्श म्हणजे चंद्रग्रहण कधी सुरू होईल, ग्रहण कधी संपेल, वेदादी नियम पाळायचे का, पाळायचे असल्यास कोणते नियम पाळावे व कधीपासून पाळावे, गर्भवती महिलांनी, वृद्ध माणसांनी आणि लहान मुलांनी कोणते नियम पाळावेत, ग्रहण काळात काय खावे, कोणते मंत्र म्हणावे, कोणते पुस्तक वाचावे किंवा कोणती सेवा करावी, आपली काळजी कशी घ्यावी, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनाच वेदांचे नियम पाळायचे आहेत. 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे आणि 2 मार्चला होळी आहे. त्यामुळे या ग्रहणाचा परिणाम होळीवर अजिबात होणार नाही, कारण चंद्रग्रहण हे 3 मार्च रोजी असणार आहे. तर बघा, गर्भवती महिलांनी ग्रहण चालू असताना विषाणूंचा संसर्ग वाढलेला असतो, कारण वातावरणामध्ये बदल झालेला असतो. त्यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतात आणि विशेषतः अन्नग्रहण म्हणजे जेवण ग्रहणाच्या काळात अजिबात करायचं नाही. तर बघा मित्रांनो, 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 ग्रहण सुरू होईल आणि मोक्ष म्हणजे संध्याकाळी 6:48 ग्रहण संपत आहे. आता ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे, तर ग्रहणाचा पुण्यकाळ आहे 3 मार्च रोजी सूर्यास्तापासून म्हणजेच 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 ते संध्याकाळी 6:48 साधारणतः अर्ध्या तासाचा पुण्यकाळ आहे. त्यामुळे आपण या काळात जास्तीत जास्त देवाची सेवा करावी. तर बघा, गर्भवती स्त्रियांनी वेदादी नियम कधीपासून पाळायचे, तर हे नियम आपल्याला 3 मार्च रोजी सकाळी म्हणजे सूर्योदयापासून तर संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत 6:48 गर्भवती महिला, वृद्ध आणि आजारी माणसं असतील किंवा लहान मुलं असतील त्यांनी या वेळेपर्यंत वेदादी नियम पाळायचे आहेत. आता ग्रहण चालू असताना काय करावे, काय करू नये, तर बघा, ग्रहण चालू असताना आपण पाणी पिऊ शकता, मलमूत्र विसर्जन करू शकता. गर्भवती महिलांनी या काळात अजिबात झोपायचं नाही. त्यांनी या काळात जेवण सुद्धा करायचं नाही. गर्भवती महिलांनी सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी साधारणतः 6:45 वाजेपर्यंत हे नियम पाळायचे आहेत. मग गर्भवती महिलांनी जेवण कधी करावं, तर यांनी सकाळी 11 वाजेच्या आत पोटभर जेवण करून घ्यावे. वृद्ध माणसं किंवा आजारी माणसं इतका वेळ राहू शकत नाही, त्यामुळे त्यांनी नियम नाही पाळले तरी चालेल. पण गर्भवती महिलांनी हे नियम आवर्जून पाळावे. त्यांना जेवढं शक्य होईल त्यांनी तेवढे नियम पाळावेत. ग्रहण काळामध्ये जप करा, देवपूजा करू शकता. ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे, देवपूजा करावी. ग्रहणाच्या पुण्यकाळात शक्य होईल तेवढे जप, तप, स्वतःचे पठण करावे किंवा अगदी छोटेसे पारायण देखील करू शकता. या वेळेत आपण श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करू शकता किंवा कोणताही तुम्हाला आवडेल त्या नावाचा तुम्ही 1 माळ किंवा 11 माळी जप करू शकता किंवा लक्ष्मी मातेचा, भगवान विष्णूंचा मंत्र, श्री सूक्त, पुरुष सूक्त यांचे पठण करू शकता. ग्रहण काळामध्ये केलेली आध्यात्मिक सेवा अत्यंत प्रभावी असते. ग्रहण काळात केलेल्या सेवा कधीही वाया जात नाही. तसेच ग्रहण काळात ईश्वराचं नामस्मरण करा, शुद्ध भावना ठेवा. शक्यतो गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात बाहेर फिरू नये, झोपू नये, काही कापू नये, पायाची अडी घालू नये. ग्रहण चालू होण्याच्या आधी आपल्या घरातील सर्व वस्तूंमध्ये तुळशीचं एक पान टाकावे. अगदी पिण्याच्या पाण्यापासून भाजीमध्ये, पिठामध्ये आपण ज्या ज्या वस्तू खाण्यापिण्यासाठी वापरतो त्या सर्व वस्तूंमध्ये तुळशीचे पाने टाकावेत. ग्रहण कधीही उघड्या डोळ्यांनी बघू नये. ते बघण्यासाठी चष्मा घालावा किंवा एक्सरेचा वापर करावा. गर्भवती महिलांनी ग्रहण अजिबात पाहू नये. असं केल्याने बाळावर नकारात्मक परिणाम होतात. शक्य होतील तेवढे जास्तीत जास्त नियम पाळावेत.